नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि ती पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, मागच्या काही मालिकांमध्ये आपण पोटांचे विकार, लहान मुलांचे आजार, ब्लड प्रेशर यावर चर्चा केली होती. ह्या मालिकेमध्ये आपण चर्चा करणार आहोत संपूर्ण देशात झपाट्याने वाढणाऱ्या ओबेसिटी म्हणजेच स्थूलता या विषयावर. आज ओबेसिटी केवळ एक शारीरिक प्रश्न उरलेला नाही आहे. तो एक मानसिक आजार, तो एक हृदयविकाराचं कारण, डायबिटीसचं कारण, ब्लड प्रेशरचं कारण, अशा बऱ्याच आजाराचं एक प्रमुख कारण बनलेलं आहे. तर या विषयावर आपल्याला सखोल माहिती आणि ज्ञान देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये खास आपण आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर पियुष लोढा सरांना. पण पियुष सरांसोबत ह्या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो, तुमचे काही कमेंट्स असतील तर त्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया डॉक्टर पियुष लोढा सरांसोबत आपला आजचा आरोग्याचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर. MJ न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर. दिल से दिल तक. पियुष सर, आरोग्याच्या राजमार्गावर तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आपला आजचा हा टॉपिक जो आहे ओबेसिटी, हा खरोखरच खूप चांगला आहे. कारण बरेच लोकांना ह्या ओबेसिटीवर प्रश्न नेहमीच असतात आणि बहुतेक त्यांची उत्तरं त्यांना आज मिळणार आहेत. माझा पहिला प्रश्न, ओबेसिटी म्हणजे नक्की काय आणि हे वाढण्यामागचं कारण काय? ओबेसिटी ह्या मागच्या काही दशकात, मागच्या 2 ते 3 दशकात खूप प्रमाणात वाढली आहे आणि आजकालच्या सर्वेच्या हिशोबाने 10 मधून 4 लोकांना ओबेसिटीचा त्रास आहे. पण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. लोकांना वाटतं थोडंसं पोट वाढलंय, दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. पण तो एक आजार आहे आणि त्यासाठी आपल्याला काही मेहनत किंवा एक्स्ट्रा स्टेप्स घ्यायला लागतात. याच्या मागे कारणं बरीच आहेत. दिस इज अ मल्टीफॅक्टोरियल डिझीज. मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली. ओके. आजकालच्या डाएट पॅटर्न जर तुम्ही बघितले तर प्रोसेस्ड फूड्स आहे किंवा शुगरी ड्रिंक्स आहे, हाय कॅलरी फूड आयटम्स आहे, फास्ट फूड आहे, याचं कन्झम्पशन खूप वाढलंय. त्यामुळे वेट गेन खूप फास्ट होत आहे. स्क्रीन टाइम किंवा या सगळ्या गोष्टींमुळे सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे. आपलं वॉकिंग, एक्सरसाइज हे खूप कमी झालंय. त्या व्यतिरिक्त तणावयुक्त जीवन असल्यामुळे स्ट्रेस हा एक मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे वेट वाढू शकतो. स्लीप पॅटर्न्स, ओके. रात्री झोप लेट करणं, सकाळी लेट उठणं, या सगळ्या दृष्टीने हॉर्मोन्स चेंजेस होतात आणि त्यामुळे वेट गेन होऊ शकतं. जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणीतरी ओबीज असेल किंवा ज्यांचं वजन जास्त असेल तर आपल्याला वेट जास्त असण्याची रिस्क जास्त असते. ओके. हा एक मेन फर्स्ट फॅक्टर आहे. तर एखादा माणूस ओबीज आहे किंवा स्थूल आहे, ह्याचं मोजमाप कसं करावं? कधी म्हणतील की हा माणूस ओबीज आहे? येस. त्याचे काही पॅरामीटर्स ठरले आहेत. फर्स्ट पॅरामीटर आहे BMI. BMI बॉडी मास इंडेक्स. ओके. बॉडी मास इंडेक्स म्हणजे वेट डिवायडेड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर. एक सिंपल पॅरामीटर आहे. तुमचं वेट इन केजी डिवाइड बाय हाईट इन मीटर स्क्वेअर तुम्हाला एक व्हॅल्यू येणार ज्याला आपण BMI असं म्हणतो. ओके. आता इंडियन सेटिंग्स मध्ये BMI चे कट ऑफ वेगळे वेगळे आहेत. BMI जेव्हा पेशंटचं 23 अँड अबोव्ह असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो आणि 25 अँड अबोव्ह असेल तर त्याला आपण ओबीज म्हणतो. हे पर्टिक्युलरली इंडियन सेटिंग्स मध्ये आहे. बाहेरच्या देशांमध्ये त्याला आपण BMI मोर दॅन 30 असं असेल तर आपण ओबीज असं म्हणतो. या व्यतिरिक्त एक महत्वाचं फॅक्टर म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स. ओके. वेस्ट सर्कम्फरन्स मध्ये काय करतो, बेली बटनच्या तिथून आपल्याला आपलं वेस्टचं सर्कम्फरन्स मेजर करायचं आहे आणि ते सर्कम्फरन्स जर 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त महिलांमध्ये आणि 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त पुरुषांमध्ये असं असेल तर त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी प्रिडॉमिनंटली म्हणतो. ओके. हे 2 मुख्य पॅरामीटर्स कॉमन यूज करणारे पॅरामीटर्स आहेत. त्या व्यतिरिक्त काही मशीन्स येतात ज्यात आपल्याला फॅट मास किती, मसल मास किती हे सगळं त्यात आयडेंटिफाय करता येतं. त्याद्वारे देखील आपण ओबेसिटीचं डायग्नोसिस करू शकतो. सर, आपण मगाशी लाईफस्टाईल चेंजेस बद्दल बोललो की बरेचसे आपल्या लाईफस्टाईलच्या चेंजेस, खाण्याच्या सवयी म्हणा हे आहे. पण बऱ्याच वेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा ओबेसिटी वाढते.
येस. तर त्यामागचे कुठले कुठले हॉर्मोन्स असतात कारणीभूत? येस. जसं मी म्हटलं की ओबेसिटी हा एक आजार आहे आणि हा आजार तुमच्या हॉर्मोन्समुळे देखील होऊ शकतो. सो बॉडीमध्ये ब्रेनमधून आणि इंटेस्टाईन मधून या दोन मधून काही हॉर्मोन्स सिक्रीट होतात, ज्याच्या चेंजेसमुळे तुम्हाला ओबेसिटी असं होऊ शकतं. आता हे हॉर्मोन्स एक्झॅक्टली काय करतात? हे हॉर्मोन्स तुमचं हंगर आणि सटायटी या दोन गोष्टींवरती काम करतात. हंगर म्हणजे भूक लागण्याची प्रोसेस आणि सटायटी म्हणजे पोट भरल्यासारखं असणं किंवा पोट भरण्याचं Feeling जे येतं ते. फिलिंग जे आहे ते. हा. सो नाव दिस इज गेटिंग ॲट प्रॉब्लेम. काही पेशंट्स मध्ये सारखी भूक लागते, काही पेशंट्स मध्ये थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं होतं. सो दिस इज ऑल रिलेटेड टू हॉर्मोन्स फ्रॉम इंटेस्टाईन अँड ब्रेन. सो यात चेंजेस असल्यामुळे तुम्हाला वेट गेन होण्याचे चान्सेस असतात. हा आहे फर्स्ट रिझन. या व्यतिरिक्त थायरॉइड आणि कॉर्टिसॉल हे दोन हॉर्मोन्स मुख्य असतात. थायरॉइडमध्ये हायपोथायरॉइडिझम ज्या पेशंट्समध्ये असतं, थायरॉइड हॉर्मोन जसं आपल्याला माहिती आहे की हा मेटाबॉलिझम हॉर्मोन असतो. सो आपल्या बॉडीच्या प्रत्येक प्रक्रिया थायरॉइड हॉर्मोनवर अवलंबून असतात आणि हा हॉर्मोनची कमी असल्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतो आणि त्यामुळे वेट गेन होऊ शकतं. सो हायपोथायरॉइडिझम इज वन ऑफ अ कॉमन रिझन फॉर वेट गेन. लास्टली हा एक कॉर्टिसॉल हॉर्मोन असतो, ज्या हॉर्मोनच्या एक्सेसमुळे असं होऊ शकतं. आजकालचे स्लीप पॅटर्न्स आणि स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हा सतत हायर साईडला असू शकतं. हा एक्सेस असल्यामुळे वेट गेन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा एक्झोजिनियस जर असेल, बाहेरून स्टेरॉइड्स घेणारा असेल किंवा एंडोजिनियस असेल, आतून कुठल्या काही कारणामुळे स्टेरॉइड जास्त बनत असेल, तर या दोन्ही गोष्टीमुळे वेट गेन होण्याचे चान्सेस असतात. ग्रेट. पण अजून एक स्लीपबद्दल तुम्ही बोललात मगाशी. स्लीपचं पॅटर्न किंवा जास्त व्यवस्थित झोप होणे, कमीत कमी आपण 6 ते 8 तास झोप पाहिजे. येस. ती जर कमी असेल, तर त्याचा परिणाम आपल्या ओबेसिटीवर कितपत होतो? येस. सो स्लीप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आता काय होतं, स्लीप आपलं पॅटर्न जो आहे तो नॉर्मल 10 to 6 असं हा आधी पॅटर्न होता. पण आजकालचं पॅटर्न जर बघितलं तर लेट नाईट आपण जागतोय आणि सकाळी उशिरा उठतोय. बरोबर. आता ह्याला का महत्व आहे? एक सर्कॅडियन क्लॉक आपल्या बॉडीमध्ये सेट झालेला असतो. सर्कॅडियन क्लॉक म्हणजे रात्रीच्या वेळेला काही हॉर्मोन्स जे कमी हवेत ते आपल्याला त्या कमी लेवलमध्ये मेंटेन करायला लागतात. सकाळी जेव्हा उठतो आपण ते हॉर्मोन्स आपल्याला जास्त प्रमाणात हवेत. सो हा जो सर्कॅडियन क्लॉक किंवा सर्कॅडियन रिदम असतो, हा सर्कॅडियन रिदम काही पेशंट्समध्ये स्लीप गडबड असल्यामुळे डिस्टर्ब होतो. अच्छा. सो रात्री 11 वाजता आपल्याला कॉर्टिसॉल हॉर्मोन हा बॉडीमध्ये कमी हवा असतो, ओके. पण त्याला आपण जागून स्टिम्युलेट करतो. अच्छा. ओके. सो तो स्टिम्युलेट झालेला असल्यामुळे हा कॉर्टिसॉल इज नॉट गुड ॲट नाईट. सो रात्री हा जास्त असल्यामुळे इट कॉजेस मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस आणि त्यामुळे वेट गेनला कारणीभूत ठरतो. सो सर्कॅडियन रिदम, स्लीप पॅटर्न हे खूप महत्वाचं आहे. दुसरं, एखाद दिवशी जर तुम्ही बघितलं की जागरण जर केलं तर दुसऱ्या दिवशी आपलं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. दिस इज जस्ट अ कॉमन टेंडन्सी, बट Cravings दिस इज होतात. क्रेविंग्स होतात. सो हां, दिस इज हां. वन ऑफ द फॅक्टर की जिथे हे हॉर्मोन्स मध्ये चेंजेस होत आहेत आणि त्यामुळे तुमचे क्रेविंग्स होतात. ओके. आणि स्लीप पॅटर्न्स डिस्टर्ब असणाऱ्या पेशंट्समध्ये वेट गेनची रिस्क जास्त. जास्त होऊन जाते. ओके. ओबेसिटी आपण जेव्हा म्हणतो, की बऱ्याच वेळेला आपण मगाशी बघितलं, की वेस्ट सर्कम्फरन्स आपण मोजतो, महत्त्वाचं असतं ते. तर मॅक्सिमम वेळेला ही सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटावर चरबी जास्त का साठते आणि ती किती धोकादायक असते आपल्या आजारासाठी? येस, येस, येस. सो सेंट्रल ओबेसिटी इज अ बॅड ओबेसिटी, व्हॉट वी युजली कॉल ॲज. काय होतं, आपण जेव्हाही काही इनटेक करतो, कॅलरी इन आणि कॅलरी आउटचा विषय आहे. जेव्हा आपण कॅलरीज इन करतोय, जेव्हा आपण काही इनटेक करतो, तेव्हा ते काही प्रमाणात लिव्हर ग्लायकोजनमध्ये, मसल ग्लायकोजनमध्ये असं डिपॉझिट होतं आणि त्यानंतर जे डिपॉझिशन चालू होतं, आता कॅलरीज आपलं थांबत नाही, आपल्या कॅलरीज इनटेक चालू असतात. सो जेव्हा लिव्हर आणि मसल ग्लायकोजन फुलफिल होतात, त्यानंतर ते कुठेतरी डाऊन डिपॉझिट होणार आहे. सो ते डिपॉझिट होतं सगळ्यात आधी आपल्या स्किनच्या खाली जे सबक्युटॅनियस टिश्यू असतं तिथे. अच्छा. त्याला आपण सबक्युटॅनियस फॅट असं म्हणतो. हो. सो इथपर्यंत इट इज फाईन. सबक्युटॅनियस फॅट इज हेल्दी फॅट. ते डिपॉझिट झालं तरी आपल्याला काही अडचण नाही. ओके. आता हे ओव्हर स्पिल व्हायला लागतात. सबक्युटॅनियस फॅट सोडून आता आपलं अजून इनटेक चालू आहे, फॅट कॅलरीज अजून डिपॉझिट होणार आहे. मग ते आता आपल्याला विसरल फॅटमध्ये डिपॉझिट होतं. सो फॅटचे दोन प्रकार, एक सबक्युटॅनियस फॅट आणि एक विसरल विसरल फॅट. फॅट. ओके. सो सबक्युटॅनियस फॅट पर्यंत ठीक आहे,
विसरल फॅट म्हणजे काय, आपले जे मेन ऑर्गन्स आहे, लिव्हर आहे, पँक्रियाज आहे, इंटेस्टाईन आहे, या सगळ्यांच्या अवतीभोवती हा फॅट डिपॉझिट व्हायला लागतो, अच्छा. ज्याला आपण मेटाबॉलिकली अनहेल्दी फॅट म्हणतो. आता हे विसराच्या अवतीभोवती किंवा हे मेन ऑर्गन्सच्या अवतीभोवती असल्यामुळे हे ब्लड स्ट्रीमशी डायरेक्ट रिलेटेड असतात. हम्म. सो ह्यातून काही केमिकल्स, इन्फ्लेमेटरी मार्कर्स हे सगळं रिलीज होतात, अच्छा. ज्याच्यामुळं इन्सुलिन रेझिस्टन्स, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीजची रिस्क किंवा मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेसची रिस्क हे सगळं वाढतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो की विसरल फॅट किंवा सेंट्रल ओबेसिटी जी आहे दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ. ती अशी अवॉइड करता येते का? म्हणजे खाणं आहे नॉर्मल किंवा Yes. एक्सरसाइज जरी घेतलं येस. पण ती होऊ नये म्हणून काही उपाय काय करता येतात का? सो इट्स व्हेरी सिम्पल. मी जसं म्हटलं, आधी सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये फॅट डिपॉझिट होणार, याच्यावरती सरप्लस कॅलरी इंटेक होत असणार, तर इट इज गोइंग टू गेट डिपॉझिटेड इन सेंट्रल ओबेसिटी. सो ओनली थिंग इज रेस्ट्रिक्शन ऑफ युअर कॅलरीज Calories. विच विल हेल्प यू रिड्यूस. एका नॉर्मल माणसासाठी किती कॅलरीज आवश्यक असतात ते कसं करायचं? इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. इट डिपेंड्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. प्रत्येक पेशंटला कॅलरी डेफिसिट, कॅलरी इन आणि कॅलरी आउटचा विषय आहे. हो. काही पेशंट्स किंवा काही लोक जे खूप ऍक्टिव्ह असतात, दे बर्न लॉट ऑफ कॅलरीज. हम्म. त्यामुळे इवन इफ दे कन्झ्युम 1500-2000 कॅलरीज दॅट इज फाईन. पण काही लोकांची सिडेंटरी लाईफस्टाईल असते, त्यांना मग आपण कमी कॅलरीज घ्यायला सजेस्ट करतो. सो जेवढं आपण एक्सपेन्स करतोय, जेवढं आपण कॅलरीज बर्न करतोय, त्याच्यापेक्षा 100-200 कॅलरीज आपण कमी घ्याव्यात. दिस इज व्हॉट युजली इज रिकमेंडेड. सर मगाशी आपण बोललो 23 ते 25 BMI ला ओव्हरवेट आपण म्हणतोय आणि 25च्या वर आपण ओबीस असं म्हणतोय एका इंडिव्हिज्युअलला. पण ह्या ओबेसिटीचा हा जो प्रकार आहे तो कितपत वाढून हा आजाराचा पहिला भाग होऊन जातो हे कसं कळणार? येस. सो हे जे कट ऑफ्स आहेत हे डिझीजच्या दृष्टीनेच दिले आहे. सो जर 25 आणि वरती तुमचं BMI असेल तर तुमचे प्रॉब्लेम्स चालू व्हायला सुरू होतात. पण जसं तुमचं BMI वाढत जातं, जर तुमचं 30च्या वरती असेल, 35च्या वरती असेल BMI, तर त्या केसमध्ये कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त असते. सो जर 25-27 असं असेल तर तुम्ही सोप्या लाईफस्टाईल मेजर्सने त्याला कंट्रोल करू शकता. पण ते जर 30 आणि 35च्या वरती असेल तर मग त्या केसमध्ये कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त असते. मग आता जर आपण समराईज केलं की आपण ह्या आजार ओबेसिटीचा जर आपल्याला नको आहे तर आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस जे आपण करायचे आहात, मग त्यात आपल्याला एकतर आहार बघायला लागेल आधी आपण काय खातोय. जे ऑइली फूड अवॉइड केलं पाहिजे पहिली गोष्ट. आपले स्लीप पॅटर्न्स आपल्याला सुधारले पाहिजेत, म्हणजे पुरेशी झोप आपल्याला हवी आहे. येस. आणखीन काही तुम्ही त्यात सांगू शकाल का? आणखीन हे तिचं मस्ट थिंग की हे तुम्ही फॉलो केलंच पाहिजे. येस. सो 4 थिंग्स आय युजली सजेस्ट. सो ह्याबद्दल मी युजली 4 गोष्टी सगळ्यांना सांगतो. पहिलं म्हणजे डाएट. डाएटमध्ये बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ज्या रिकमेंडेशन्स आहेत त्या दृष्टीने व्यवस्थित बॅलन्स डाएट घेणं महत्त्वाचं आहे. सेकंड म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज ॲटलिस्ट 150 मिनिट्स पर वीक हे महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे स्लीप पॅटर्न्स व्यवस्थित हवे. आणि चौथं म्हणजे स्ट्रेस लेवल कंट्रोलमध्ये हवं. ओके. सो इफ यू वर्क ऑन दिस 4 थिंग्स तुमचं वेट गेन होणार नाही. डॉक्टर पियुष सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज फार छान दिली माहिती आम्हाला की ओबेसिटी म्हणजे नक्की काय आणि ते तुम्हाला जर ओबेसिटी टाळायची असेल तर तुम्हाला कुठले कुठले उपाय हे करायला हवेत. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. मित्रांनो, या भागात आपण ओबेसिटी म्हणजे स्थूलता ही नक्की काय असते आणि कुठल्या कुठल्या कारणांमुळं आपल्याला ओबेसिटी होऊ शकते हे बघितलं. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की ह्या ओबेसिटीमुळं आपल्या शरीरावर कुठले कुठले वाईट परिणाम किंवा कुठले कुठले आजार उद्भवू शकतात. तर आमचा दुसरा एपिसोड पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. जगा आणि जगू द्या. MJ News sponsored by Dr. हसमुख गुजर्स हार्ट बीट केयर सेंटर. दिल से दिल तक.